आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। दिनांक 8 ऑगस्ट 2025 श्रावण पौर्णिमेनिमित्त माधुरीताई देवानंद पवार यांच्यातर्फे मेहकर तालुक्यातील गोमेधर या गावी नालंदा बुद्धविहार येथे खीरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। तसेच निर्गुण भिकाजी सपकाळ यांनी MPSC मध्ये घवघवीत यश संपादन केले व उच्च पदाच्या नोकरीसाठी पात्र झाल्याबद्दल सत्कार करण्यात आले। कार्यक्रमाच्या वेळेस भरपूर प्रमाणात बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होते। या कार्यक्रमाचे नियोजन सामनेर सुरेश सरदार यांनी केले। आज आपण गोमेधर या ठिकाणी खीर वाटून द्यायचं आयोजन केलं। ही प्रेरणा तुम्हाला कशी भेटली? सर्वांना या अतिशय श्रावणी पौर्णिमेच्या या पर्वावर सर्वांना मंगलकामना देतो। आणि हा जो कल आहे, या कलामध्ये जे विज्ञानवादाचे जे तत्व आहेत, तत्वज्ञान जे आपण जोपर्यंत स्वीकारणार नाही तोपर्यंत आपल्याला याचा कोणत्याही पद्धतीचा लाभ होणार नाही। बंधुजनो, या समाजाच्या माध्यमातून, परिवाराच्या माध्यमातून या सर्वांनी मला अतिशय एवढं अनुकरणीय, म्हणजे याप्रमाणे माझ्या बुद्धीपेक्षाही बल्लाढ्य असं या सर्वांनी माझ्यावर प्रेम करुणा केली। आणि या माध्यमातून दानपारमिता असेल, धम्माचे कारण असतील, या गावकऱ्यांचं प्रेम असेल, या सर्व परिसराचं प्रेम असेल, आणि त्याही पलीकडे जाऊन या पवार कुटुंबाचं यांचंही सुद्धा या गावावरच, माझ्यावरच नाही, या गावावर संपूर्ण या ठिकाणावर सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रेम आहे। त्या माध्यमातून या सर्वांच्या वाचनीय अभ्यासातून नव्हे तर माझ्या स्वतःच्या अनुभवातून सर्व या वेळोवेळी प्रत्यक्षात या ठिकाणी फिरत असताना या सर्व गोष्टी मला मिळाल्या। दानपारमिता काय असते या ठिकाणी मला सिद्धता प्राप्त झाली। आणि या ठिकाणी आज या पौर्णिमेचा असून अतिशय चांगल्या पद्धतीनं हे जे पवार कुटुंब आहे, या पवार कुटुंबसुद्धा चांगल्या पद्धतीनं दानमय पुण्य संपादन करतात। आपल्या म्हणजे संस्कृतीमध्ये दानाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे आणि माझं भाग्य आहे की या दानामध्ये मला सहभागी होता आलं। गेल्या 2-3 महिन्यापासून पौर्णिमेला खीरदानीचा एक जो अनुभव आहे तो माझ्या गाठीशी आला आणि मनापासून एक समाधान वाटलं। आई वडिलांची शिकवण, वडिलोपार्जित वारसा आणि सोबतच महापुरुषांच्या विचारांची मला देणगी आणि पुण्य असं म्हणेल मी की त्यांच्या माध्यमातून हे सत्कार्य करण्यासाठी एक संधी मिळाली। खरं तर सर्वप्रथम या कार्यक्रमात जे माझं स्वागत केलं त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभारी आहे। खरं तर स्पर्धा परीक्षा युग सध्या असं झालेलं आहे की वाळवंटात पाणी शोधण्यासारखे झालेले आहे। जागेचं प्रमाण कमी आणि नवीन पिढी जी उतरणारी आहे त्यांचं प्रमाण जास्त झालेलं आहे। या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम ज्यांना सक्सेस पाहिजे त्यांना एकच गोष्ट महत्त्वाची आहे, फक्त सातत्य आणि स्वतःशी प्रामाणिक। कारण आजकाल जे सामाजिक सोशल मीडियाच्या माध्यमातून जे नवीन पिढी दुसऱ्या साईडला जात आहे किंवा प्रवाहातून बाजूला जातं शिक्षणाच्या, तर त्यांनी सर्वप्रथम आपलं जे टार्गेट आहे त्यावर फोकस करावं आणि जे आईवडिलाचे आपले परिश्रम आहेत, आईवडील आपल्यासाठी काय करतात याचं चिंतन मनन करून आपलं ध्येय साध्य करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहावे असं माझं सर्वांना